अच्छे अच्छों को मैदान छोड़ करके भगाया है। शरद राव की उनकी एक समस्या ये भी है कि एनसीपी में इस समय बहुत बड़ा पारिवारिक युद्ध चल रहा है। नमस्कार, मी आशिष जाधव. लक्षवेधी चर्चेत तुमचं स्वागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची वर्ध्यामध्ये जंगी सभा झाली. या सभेत जी पहिली सभा होती महाराष्ट्रातली, त्यांनी शरद पवारांसह काँग्रेसच्या नेत्यांवरती चांगलीच आगपाखड केली. शरद पवारांना पराभवाच्या भीतीनं ग्रासलंय. शरद पवारांच्या घरात कलह सुरू झालाय आणि अंतर्गत कलहातूनच गृहकलह खऱ्या अर्थानं त्यातूनच उमेदवार निवडले जात आहेत. मावळमध्ये पवारांनी आधी गोळीबार केला, त्यानंतर आता अजित पवार आपल्या मुलासाठी, शरद पवार आपल्या पुतण्यासाठी मतं मागतायत. इथपर्यंत टीका ही नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर, राष्ट्रवादी काँग्रेसवर आणि काँग्रेसच्या नेत्यांवर इतर मुद्द्यांना घेऊन केलेली आहे. प्रश्न असा आहे, ही जी सभा होती ती पहिली सभा होती. विदर्भात उन्हाळ्यात रखरखतं ऊन असतं. दुपारी 12च्या सुमारास वर्ध्यात 43 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान असतं. पण विदर्भातल्या मतदारांना, लोकांना हे सगळं अंगवळणी पडलेलं आहे. कितीही उन्हात, भर उन्हात या आधी सुद्धा अशा प्रचार सभा झालेल्या आहेत. मग पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत शेवटी खुर्च्या का रिकाम्या होत्या? विरोधकांना साहजिकच हा प्रश्न पडला. त्यांनी हा प्रश्न केला. तिथेही भाजपच्या नेत्यांनी विरोधकांची तोंड बंद केली की तुम्ही 5000ची तरी सभा घेऊन दाखवा. खरं असं नसतं. पंतप्रधानांची पहिली सभा आहे. नरेंद्र मोदी हे भाजपचे पंतप्रधान पदाचे दावेदार आहेत. पुन्हा त्यांना पंतप्रधान व्हायचं असेल तर मग पहिल्या सभेसाठी त्यांनी जी काळजी घ्यायला पाहिजे होती, त्या पहिल्या सभेत लोकांची जी गर्दी दिसायला हवी होती, स्थानिक आयोजकांनी जी मेहनत घ्यायला पाहिजे होती, ती दिसली नाही. त्याची कबुली कोणी देत नाही. पण पुन्हा विरोधकांवरच आगपाखड केली जाते. यावरच आपल्याला चर्चा करायची आहे. कारण आता खरंच सत्ताधारी पक्षाला सुद्धा प्रश्न विचारायची वेळ आलेली आहे. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्या स्टुडिओमध्ये भाजपचे प्रवक्ते भालचंद्र सिरसाट आहेत. आपल्यासोबत माकपचे प्रवक्ते शैलेंद्र कांबळे आहेत. आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते रत्नाकर गायकवाड आहेत. तसंच आपल्यासोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे आहेत. आपल्यासोबत युवा राजकीय विश्लेषक भाऊसाहेब आजबे सुद्धा आहेत. मी आधीच हे स्पष्ट करतो की निवडणुकांचा माहोल इतका तापतोय. ठिकठिकाणी नेत्यांच्या प्रचार सभा होत आहेत, उमेदवाऱ्या जाहीर होत आहेत. 7 टप्प्यांमध्ये ही लोकसभा निवडणूक पार पाडली जाणार आहे. त्यामुळं मध्येच एखादी बातमी येते, मध्येच अशी काही बातमी येते की त्यामुळं या निवडणुकीचा नूर पालटू शकतो अशी ती बातमी असते. त्यामुळं चर्चा एका फिक्स्ड चौकटीत करता येत नाहीये. वेगवेगळे विषय या चर्चेत मध्येच येतात, येऊन स्पर्श करून बाजूला पडतात. अशा वेळी आपण चौफेर चर्चा करणार आहोत. त्यामध्ये राहुल गांधी 2 ठिकाणाहून म्हणजे अमेठी आणि वायनाड इथून का निवडणुकीला उभे आहेत यावर सुद्धा आपण या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात चर्चा करणार आहोत. सुरुवातीला चर्चा करण्यापूर्वी आज वर्ध्याची जी पहिली सभा होती नरेंद्र मोदींची, त्या सभेत नरेंद्र मोदी काय म्हणाले, त्यांनी कशी टीका केली आणि त्यांचं टार्गेट शरद पवार होते. त्यामुळे शरद पवारांवर कशा पद्धतीने नरेंद्र मोदींनी निशाणा साधला बघा. भाई और बहनों, महाराष्ट्र के विदर्भ के हजारों जवान आज देश की रक्षा में डटे हैं, लेकिन कांग्रेस और एनसीपी की महामिलावट हमारे सपूतों के शौर्य, उनके बलिदान को भी अपमानित करने का काम कर रहे हैं. हमारे वीर जवानों ने सीमा पार करके आतंकियों को घर में घुसकर मारने का काम किया, तो ये लोग सबूत मांगने लगे. पूरी दुनिया भारत के पक्ष में है, लेकिन कांग्रेस और उसके साथी ऐसी बातें कर रहे हैं जो पाकिस्तान के अंदर अच्छी लगती है.
इस बार देश की जनता ने अच्छों को मैदान छोड़ करके भगाया है। मतदान के पहले ही भगा दिया है। खैर, शरद राव की उनकी एक समस्या ये भी है कि एनसीपी में इस समय बहुत बड़ा पारिवारिक युद्ध चल रहा है। पार्टी उनके हाथ से निकलती जा रही है और स्थिति ये है कि पवार साहब के भतीजे धीरे धीरे पार्टी पर कब्जा करने के लिए सोगटी बिछा रहे हैं। इसी वजह से एनसीपी को टिकट बंटवारे में भी दिक्कत आ रही है। पवार परिवार के लोग इसी बात पर माथापच्ची कर रहे हैं कि कौन सी सीटों से लड़े और कहां छोड़ दें। जब महाराष्ट्र का किसान अजीत पवार से बांधों में पानी के बारे में सवाल करने गया था तो उन्हें क्या जवाब मिला था? याद है ना? याद है ना क्या कहा था? यहां से मैं दोहरा सकता हूं, कोई फिर से बोल भी सकता है। ऐसी भाषा मत भूलिए। जब मावल के किसान अपने अधिकार के लिए लड़ रहे थे तो पवार परिवार ने उन पर गोली चलाने के आदेश दिए थे। आज पवार साहब को लोगों ने ही बोल्ड कर दिया है। उनके झूठ, उनके झूठे वायदों की पोल खुल चुकी है। अब वो खुद भतीजे के हाथों हिट विकेट हो चुके हैं। इतना ही नहीं, शरद पवार द्वारा वंशवाद की राजनीति को बढ़ावा दिया जाने की वजह से ज्यादातर एनसीपी नेताओं को रिटायर्ड करने की कोशिश हो रही है ताकि उनका आसान साफ हो जाए। पुण्यातला काँग्रेसचा उमेदवार जाहीर होत नसल्यामुळे बोलताना माझी आडनावांची गल्लत होते आहे। मी थेट जातोय पुण्याला। आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते रत्नाकर महाजन आहेत। सर, मोदींनी टीका केलेली आहे, शरद पवारांवर टीका केलेली आहे। खरं तर मी विकास लवांडे यांच्याकडे आधी जायला हवं होतं, पण मला असं वाटलं की शरद पवारांची ओळख विकास लवांड्यांपेक्षा तुम्हालाच जास्त आहे, म्हणून मी तुमच्याकडे आधी आलोय। कारण अनेक वर्षांचा तुमचा स्नेह आहे आणि तो काही लपून राहिलेला नाही। सर, ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी असतील, पंतप्रधान असतील, भाजपचे इतर नेते असतील, शरद पवारांचं नाव घेऊन टीका करतायत, त्यांचं राजकारण संपवू पाहतायत आणि 10 एप्रिलला खुद्द बारामतीत नरेंद्र मोदी सभा घेणार आहेत, त्या पार्श्वभूमीवरती आज त्यांनी जी टीका केलेली आहे, नकळत असं वाटायला लागलंय की या निवडणुकीत शरद पवारांच्या नावाची जेवढी चर्चा होते आहे त्याचा खरं सत्ताधाऱ्यांना फायदा होईल असं वाटतंय, म्हणून ते नाव वारंवार घेतलं जातंय की याचा एक बुमरॅंग इफेक्ट सुद्धा आपल्याला बघायला मिळेल। हे बुमरॅंग सुद्धा होऊ शकतं। आपल्या कारकिर्दीच्या अखेरीस प्रधान प्रचारकांना ज्या परिस्थितीचा सामना नाईलाजानं करावा लागतो आहे, त्याच्यातून त्यांच्यात निर्माण झालेली निराशा, हतबलता आणि पराभवाची भीती, याच्यातून हे सगळं निर्माण झालेलं आहे। काँग्रेसबद्दल काय किंवा शरद पवारांच्याबद्दल काय, ते नेहमीच अशा प्रकारची अपशब्दांची जपमाळ ओढत आलेले आहेत, त्यात नवीन काहीही नाही। आता मावळचा गोळीबार असो किंवा आणखीन काही असो, हे 2014 पूर्वीच्या सगळ्या गोष्टी 2014 साली सुद्धा याची चर्चा झालेली आहे। ती पुन्हा नव्याने करायची याचा अर्थ असा की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीच्या विरोधात नव्यानं बोलण्याजोगं त्यांच्याकडे काही नाही आणि ते साहजिक आहे, कारण गेली 5 वर्ष हे दोघेही विरोधात होते। त्यामुळे विरोधकांच्या बाबतीत बोलायचं काय? बोलायचं असेल तर सत्ताधाऱ्यांच्या परफॉर्मन्सबद्दल बोलावं लागतं, सत्ताधाऱ्यांच्या वर्तनाविषयी बोलावं लागतं, सत्ताधाऱ्यांच्या उक्ती आणि कृतीतल्या फरकाविषयी बोलावं लागतं। पण यांच्याकडे त्यात बोलण्याजोगं काहीच नाही आणि
शरद पवार को ठिकाने लगा दिया वगैरे, मुरली मनोहर जोशी आणि आडवाणी को किसने ठिकाने लगा दिया? तेव्हा दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण आपल्या डोळ्यातलं मुसळ मात्र दिसत नाही. आणि अशा पद्धतीनं कुणावर तरी व्यक्तिगत आघात केल्यामुळं, व्यक्तिगत टीका केल्यामुळं लोकांच्या मनामध्ये संबंधित व्यक्तीविषयी घृणा, तिरस्कार, राग निर्माण होण्याच्या ऐवजी प्रेम, आदर आणि सहानुभूती निर्माण होण्याची जास्त शक्यता आहे. ही साधी अक्कल ज्यांच्या ठाई नाही अशा लोकांनी टपोरी भाषा वापरून, रस्त्यातल्या टपोरी टोळक्यांमध्ये होणारी भाषा वापरून राजकारणाचा डिस्कोर्स गेल्या 5 वर्षात इतका पोल्यूट केला आहे, इतका प्रदूषित केलेला आहे की हे प्रदूषण घालवायचं असलं तर शेवटी सामान्य माणसं जी जबाबदार, सभ्य आणि नियमितपणानं वागणारी आहेत, कायद्याला धरून वागणारी आहेत, त्यांनाच आता आपल्या हातात ही निर्णय प्रक्रिया घ्यावी लागेल आणि ती येत्या 11 तारखेपासून ते नक्की घेतील. एवढंच यातनं आपल्याला शिकण्याजोगं आहे. एक फक्त आठवण करून देतो ती अशी आहे की सकाळ मल्टीमीडियानं एक चांगला उपक्रम सुरू केलेला आहे. ज्याचं म्हणून भाषण होतं त्यानं भाषणात कोणते मुद्दे किती वेळा उपस्थित केले याचं खूप चांगलं विश्लेषण ते लागलीच देतात. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पुन्हा पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून जे पहिलं भाषण, जी पहिली जाहीर सभा वर्ध्यात झाली त्याचं विश्लेषण केलंय. विरोधक, मग ते काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल, यांचा उल्लेख त्यांनी 11 वेळा केला. चौकीदार हा उल्लेख त्यांनी 3 वेळा केला. वर्धा, विदर्भ याचा उल्लेख 3 वेळा केला. मिशन शक्ती 3 वेळा उल्लेख केला. त्याचबरोबर शेतीचा उल्लेख फक्त एकदा केला. गरिबी दुष्काळ फक्त उल्लेख एकदा केला. योजना अभियानांचा उल्लेख 2दा केला. हिंदुत्वाचा उल्लेख 4 वेळा केला. भाजप सरकारची जी विकास कामं आहे त्याविषयी ते 2दा बोलले. महाराष्ट्र हा शब्द वापरून एकदा उल्लेख केला. 2 वेळा घोषणा दिल्या. 33 मिनिटांचं हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण होतं, ज्यामध्ये 4 वेळा हिंदुत्व असा उल्लेख करून त्यांनी भाषण केलं आणि 11 वेळा विरोधकांवरती आगपाखड केली. असं हे भाषणाचं विश्लेषण आहे. विकास लवांडे, राष्ट्रवादी काँग्रेसची आजची जी प्रतिक्रिया आहे, जे प्रसिद्धी पत्रक जारी केलेलं आहे तुमच्या मुख्य प्रवक्त्यांनी, त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की लोकांना सांगायला 5 वर्षात आपण काय केलं केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने हे फारसं नसल्यामुळं राष्ट्रवादीवरती, शरद पवारांवरती शरद पवारांनी आगपाखड केलेली आहे. आणि पहिल्या सभेत ज्या रीतीनं खुर्च्या रिकाम्या होत्या किंवा लोकांनी पाठ फिरवली, असंच सुरू राहिलं तर उत्तर खुर्च्या रिकाम्या राहतील अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. एवढी घाई का पंतप्रधानांच्या सभेला घेऊन प्रतिक्रिया देण्याची? घाई नाहीये. मुळामध्ये ज्या वर्ध्यामध्ये आज नरेंद्र मोदींनी सभा घेतली त्याच वर्ध्यामध्ये 2014ला सुद्धा त्यांनी प्रचाराचा शुभारंभ महाराष्ट्रातला केला होता. खरं तर वर्धा हे काँग्रेसचा बालेकिल्ला एकेकाळचा समजला जातो. राष्ट्रपिता महात्मा गांधींचं तिथं वास्तव्य राहिलेलं आहे आणि त्या वर्ध्यामधून आज त्यांनी पुन्हा सुरुवात केली. आणि ज्या पद्धतीनं आता डॉक्टर महाजन सर म्हणाले की टपोरी भाषा, टपोरी मुलांची चर्चा, त्या पद्धतीचं भाषण म्हणजे मागच्या 70 वर्षातल्या एकूणाएक पंतप्रधान, सर्व वेगवेगळ्या पंतप्रधान इथं होऊन गेले देशामध्ये, वाजपेयींच्या पर्यंत अगदी सगळ्यांच्या भाषा किंवा भाषणं, लोकसभेच्या निवडणुका असू द्यात, विधानसभेच्या निवडणुका असू द्यात, पंतप्रधान पदावरच्या व्यक्तीची भाषणं काढून बघा तुम्ही कोणाची. अशा पद्धतीनं थिल्लर भाषण किंवा अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने नगरसेवक किंवा झेडपी मेंबर ज्या पद्धतीने भाषणं करतात तशा पद्धतीचं भाषण हे मला आज वाटलं. आणि आज पत्रक काढण्याचा उद्देश असा की त्यांनी मुख्यतः टार्गेट केलं ते शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला टार्गेट करून ते बोलत होते. खरं तर त्यांच्या सभेला आज अजिबात गर्दी नव्हती. त्यामुळे ते संतापले की काय, ते अस्वस्थ झाले की काय, म्हणून त्यांनी हा आज भाषणामध्ये पवार साहेबांना टार्गेट करण्याचा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला जुनेच मुद्दे उगाळत घेऊन आज भाषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2014ला ज्या मुद्द्यावर भाषणं त्यांनी केली तेच मुद्दे आता पुन्हा घेऊन करतायत. मला प्रश्न पडतो की हे जर स्वतःला चौकीदार म्हणवतात, स्वतःला फार पारदर्शी कारभार म्हणतात, तर मग तुम्हाला 5 वर्षामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या एकाही तुम्ही जे आरोप केले होते एकाही आरोपाचं तुम्हाला सिद्ध करता आलेलं नाहीये कुठं, किंवा कुठल्याही आरोपाचं
भाजपाच्या याच्या संदर्भात तुम्ही कुठलीही धडक कारवाई करू शकलेला नाहीयेत. मग असं असताना पुन्हा तेच आरोप करण्याची घाई काय तुम्हाला? कशासाठी हे करताय? तर ते पत्रकात म्हटल्याप्रमाणे त्यांनी जे काही सांगायला पाहिजे होतं, खरं तर त्यांच्या विरुद्ध देशभरातून जे प्रश्न उपस्थित केले गेले, अगदी सिनेसृष्टीतल्या काल बघा दिग्दर्शक, निर्माते आणि कलावंतांनी सुद्धा एकत्र येऊन त्यांच्या विरोधात मोहीम सुरू केली. याचं कारण काय? तर या लोकशाहीच्या अंतर्गत जे काही त्यांचं वर्तन चाललेलं आहे ते अत्यंत हुकुमशाही पद्धतीने चाललेलं आहे. त्यांनी जी आश्वासनं 2014ला दिली त्यातले एकही आश्वासन ते पूर्ण करू शकलेले नाहीयेत. आणि याच काळामध्ये पुन्हा नोटबंदी सारखा एक हिटलरी निर्णय करून इथे महागाई वाढवली, अर्थव्यवस्था देशाची कोलमडून टाकली आणि प्रचंड इथे देशावर कर्ज करून टाकले. महाराष्ट्रावरही कर्ज आहे. या परिस्थितीमध्ये रोजगार निर्मिती अजिबात न होता इथे प्रचंड प्रमाणात बेरोजगारी वाढली. हे काहीही त्यांना करता आलेलं नाहीये. त्यामुळे जे काही त्यांना प्रश्न विचारले जातात, मग तो राफेलच्या मुद्द्यावर असेल, त्यांच्या महाराष्ट्रातल्या ज्या वेगवेगळ्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात विधिमंडळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तिथे पटलावर त्याचे पुराव्यासहित आरोप सगळे मांडलेले असताना त्याच्यावर बोलत नाहीयेत. हायकोर्टाने पानसरेंच्या खुनाबद्दल किंवा दाभोळकरांच्या खुनाबद्दल मुख्यमंत्र्यांना परवा ताशेरे ओढले. या अशा अनेक मुद्द्यावर त्यांना बोलता आलं असतं. ते खरं मतं मागायला जर आज आले होते तर मतं कुठल्या मुद्द्यावर त्यांना द्यावीत हे त्यांनी सांगायला पाहिजे होतं. पण एकही मुद्दा त्यांनी असं सांगितलं नाही की ह्या कारणास्तव आम्हाला मतं द्या, असं कुठल्याही भाषणामध्ये मुद्दा नव्हता. फक्त त्यांना टार्गेट करायचं होतं. राष्ट्रवादीमध्ये किंवा पवार साहेबांच्या कुटुंबामध्ये कलह चाललाय हे दुसऱ्याच्या घरात डोकावण्याच्या ऐवजी त्यांनी स्वतःचं घर बघायला पाहिजे होतं. स्वतःला एकतर कुटुंब संस्था उभी करता आली नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या भाजपमधले महाजन सर जसं म्हणाल तसं मुरली मनोहर जोशी असतील, आडवाणी असेल, यांची काय वाट लावली? जी काय आडवाणींची वाजपेयींची टीम होती ते कुठे गेले सगळे? एकही माणूस त्यांच्या सोबत आज नाहीये की त्यांना विश्वासात घेतलं जात नाहीये. आज एक अमित शहा आणि मोदींनी हिटलरी पद्धतीने त्यांचा जो कारभार चालला आहे त्याच्यामुळे त्यांनी दुसऱ्याच्या घरात डोकावण्याचा अजिबात प्रयत्न करू नये. पवार साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेसचे एक सर्व आहेत, ते नेते आहेत, त्यांच्यावर सर्वांचा विश्वास आहे. अजितदादा हे दुसऱ्या फळीतल्या कार्यकर्त्यांचे जर नेते होऊ पाहत असतील आणि होत असतील तर त्याच्यात वावगं काय? त्याच्यात भाजपला पोटसोळ उठण्याचं कारण काय? ठीक आहे, आपल्यासोबत भालचंद्र सिरसाट आहेत. भालचंद्र सिरसाट, वर्ध्यात खरं तर आजची सभा होती. वर्ध्याला काही राष्ट्रवादीचा उमेदवार नाहीये. तिथं चारुलता टोकस ह्या काँग्रेसच्या उमेदवार आहेत भाजपच्या विरोधात. आजूबाजूचे मतदारसंघ घ्या, चंद्रपूरमध्ये सुद्धा बाळू धानोरकर हे काँग्रेसचे उमेदवार आहेत, केंद्रीय राज्यमंत्री. यवतमाळ वाशिम घ्या बाजूचा, तिथं सुद्धा म्हणजे भावना गोळे विरुद्ध माणिकराव ठाकरे. वर्ध्याच्या नागपूर तिथंही नितीन गडकरी भाजपचे विरुद्ध नाना पटोले हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार आजूबाजूला नसताना राष्ट्रवादीच्या घरावरती म्हणजे शरद पवारांवरती किंवा पवारांवरती अशा पद्धतीनं टीका करायची. बरं, असंही असेल असं गृहीत धरूया की काँग्रेसला नामोल्लेखाने मारायचं, उल्लेखच नाही करायचा, त्यांना सोडून द्यायचा आणि सामना जणू काही भाजप आणि राष्ट्रवादी मध्येच आहे, शरद पवार आणि नरेंद्र मोदींमध्येच आहे असं भासवायचं, तर ते तिथलं व्यासपीठ नाहीये. म्हणजे तिथं राष्ट्रवादीचं काहीच अस्तित्व नाही. तिथं राष्ट्रवादीवर आगपाखड करून काय मिळणार आहे? मला वाटतं तुम्ही एक सुंदर विश्लेषण केलेलं आहे, जर तर पण केलेलं आहे. तेव्हा आता मला अस्खलित बोलू दिलं तर एक आहे की काँग्रेसचा उल्लेख केला. काँग्रेसमध्ये सध्या शोक पर्व चाललेलं आहे. मौनी बाबा बोलत नाहीत, दुसरे शोकामध्ये आहेत, सूतक आहे, चेहरे सुद्धा बघा काँग्रेसच्या नेत्यांचे. त्यामुळे मग त्यांना काही फारसं बोलायची आवश्यकता नाही. 4.5 वर्ष झाले आणि सत्यविना आहेत ते चेहरे. कसे त्यांचे तुमच्यासारखे प्रफुल्लित चेहरे असणार नाहीत असं? नाही, बरोबर आहे. आणि त्यांचे सर्वोच्च नेते अमेठी सारखा घराणेशाहीने परंपरागत असलेला राखीव मतदारसंघ, त्यांच्यासाठी तो राखीव आहे. तिथून लढत असताना दुसरीकडे केरळात जाण्याचा विचार करतात. खरं म्हटलं तर अशा पद्धतीने 2 मतदारसंघात लढण्यात काहीच चूक नाही. परंतु जो वर्षानुवर्ष त्यांच्या घराणेशाहीचा मतदारसंघ आहे रायबेली आणि अमेठी, तो सोडून तिकडे चाललेत. तर आता त्या अमेठीतून लढणार आहेत, त्यांनी अजून जाहीर केलेलं नाहीये. नाही, बरोबर आहे, पण दोन्हीकडे लढणार आहेत. तर काय बिचाऱ्यावरती काय बोलणार? पण लढले होते ना, काय त्या बिचाऱ्यावरती काय बोलणार? शरद पवार हे मोदीजींचे गुरु आहेत. जसं महाभारतामध्ये अर्जुनाचे गुरु होते द्रोणाचार्य, त्यांच्याकडून तो धनुर्विद्या शिकला.
परंतु रणांगणात समोर आल्यानंतर आपले गुरुवर्य समोर असतील, द्रोणाचार्य असतील, भीष्माचार्य असतील, सर्व गुरुजन आणि पिताजन समोर असताना सुद्धा तेथे युद्धनीती प्रमाणे अर्जुनाने तिकडे शिरसंधान केलं आणि आज या देशाचा अर्जुन, भारतीय जनता पार्टीचा अर्जुन माननीय नरेंद्र मोदी यांनी हे शिरसंधान केलं. आता थोडक्यात तुम्ही जे सांगितलं, एवढ्या हा शब्द एवढ्या वेळा, हा शब्द एवढ्या वेळा, मला एवढंच सांगायचंय, एक शब्द तुम्ही विसरलात, EMI सॅट. ही सॅटेलाइटची बस आहे. जसं आपण ट्रिपला जातो 30 सीटर बस घेऊन जातो, तसं 28 सॅटेलाइट. त्यात अमेरिकेचा सॅटेलाइट होता, स्पेनचा सॅटेलाइट होता, स्वित्झर्लंडचा सॅटेलाइट होता, आपले काही सॅटेलाइट होते. सॅटेलाइटची बस घेऊन आपण अंतराळात गेलो आणि या बसने 28 सॅटेलाइट एका वेळेला लॉन्च केले. हा उल्लेख विकासाचा केला. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अर्धा तास भाषण झालं. पूर्ण विकासाचा त्यांनी आढावा घेतला आणि विकास सांगायची गरज नाहीच आहे. विकास सांगणार काय? विकास दिसतोय. विकास हा महाराष्ट्रात गल्ली बोळात, आपण आता इथे DN नगरला बसलोय, बाजूला मेट्रो दिसते. सगळीकडे विकासाची पाळंमुळं आणि विकासाचा फोफावणारा वृक्ष, वटवृक्ष दिसतोय. त्यामुळे आता ज्यांनी केलंच नाही, ज्यांनी 70 वर्ष एप्रिल फुल केलं, त्यांना तो विकास सांगायला लागतो, आम्ही काय केलं आणि काय नाही केलं. धरणात जेव्हा पाणी नव्हतं तेव्हा यांचे नेते काय बोलले होते हे त्यांना आठवून जनतेला करून द्यावं लागतं. मला वाटतं विकासाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टी ही निवडणूक लढतंय, पण त्याच वेळेला शरद पवारांच्या बद्दल जी वस्तुस्थिती आहे, माड्यातून माघार नाही, राड्यातून माघार. घरातला राडा, मतदारसंघातला राडा, पक्षातला राडा. आज पवारांचं कोणी ऐकेनासच झालंय. हेच बोलले मोदी. हो, पण बारामतीत ते 10 तारखेला बोलले नाही, बरोबर आहे, तर ते संयुक्तिक झालं. पण हे काही वर्ध्यात काही संबंध नाही ना वर्धा आणि शरद पवारांचा. वर्ध्यात संबंध आहे. शरद पवारांचे एकेकाळचे लेफ्टनंट तिथं आहेत, दत्ता मेघे, ते सुद्धा भाजपमध्ये आहेत आता. नाही, वर्धा असं आहे की महाराष्ट्राची प्रचार सभा होती आणि प्रचार सभेच्या ठिकाण आणि तिकडचे लोक असं ठरवू नका. आज प्रचार सभा सर्व चॅनल्सने डिजिटल इंडियामुळे प्रत्येक घरात जाते. पूर्ण भारतभर ही सभा गेलेली आहे. आज नॅशनल चॅनल्सला पण हीच चर्चा आहे. भले ती सभा वर्ध्यातली असेल तरी वर्ध्यापुरता परिप्रेक्ष्य ठेवू नका. आणि म्हणून महाराष्ट्राचे मुद्दे माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी मांडले, विकासाचा आढावा घेतला आणि शेतकरी कर्ज माफी वगैरे सगळ्या गोष्टी एक एक तास चर्चा करा, एकेका विषयावर चर्चा करा, विकासावर चर्चा करा. आम्ही तयार आहोत विकासावर चर्चा करायला. आणि म्हणून मावळचा गोळीबार आज लोक विसरलेले नाहीत. आज यांच्या नातवासाठी, म्हणजे हट्ट धरलेल्या नातवासाठी जर मावळ मागत असतील तर मावळ मधल्या त्या गोळीबारात ठार झालेल्या शेतकरी कुटुंबांची हे माफी मागणार आहेत का? हे माफी मागणार आहेत का त्या शेतकऱ्यांची? शेतकऱ्यांबद्दल हे बोलतात, स्वतःला जाणता राजा म्हणून घेतात. अहो, छत्रपतींचा अपमान करू नका. या महाराष्ट्रात एकमेव जाणता राजा होता आणि तो म्हणजे राजा शिवछत्रपती. दुसरा कोणी झाला नाही आणि होणे नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आपल्यासोबत शैलेंद्र कांबळे सुद्धा आहेत, माकपचे प्रवक्ते आहेत. शैलेंद्र कांबळे, 2014ला पाटी कोरी होती. जरी नरेंद्र मोदी हे 12 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री असले तरी देशभरातल्या कानाकोपऱ्यातल्या लोकांना हे माहित नव्हतं की पंतप्रधान म्हणून ते कसे असतील, ते चांगलं काम करतील हा विश्वास होता आणि म्हणूनच मोदी लाट आली होती. आता 4.5 पावणे 5 वर्षाचा कारभार हा लोकांनी बघितलेला आहे. जे सभा ऐकायला येतात म्हणजे सगळेच काही भाजपचे कार्यकर्ते आहेत असं नाही, तर काही वर्धाकरी असतील ज्यांची राजकीय नाळ ही कुठल्याही पक्षाशी जोडलेली नसेल, कुतूहलापोटी किंवा मतदार म्हणून येत असतील. त्यांना काय अपेक्षा असतात जेव्हा तुम्ही 5 वर्षाचा कारभार करता, की आमच्यासाठी तुम्ही काय केलंय आणि जे केलंय त्याचा आधार घेऊन तुम्ही पुढे काय करणार आहात. पण तिथं जाऊन जर का भारत पाकिस्तान, मिशन शक्ती, PSLV सॅट वगैरे असं सगळं ऐकायला मिळत असेल तर मग जसा खुर्च्या रिकाम्या राहतात तशा राहू शकतात? निश्चितच राहतील. भारतातला जो मतदार आहे तो निश्चितपणे जागृत होत चाललेला आहे गेल्या 5 वर्षामध्ये. आणि
आज हे पहिलं भाषण पंतप्रधानांचं वर्ध्यामध्ये होतं. ह्याच्यामध्ये धोरणं कुठं आहेत, नीती कुठे आहे? काहीच नीती नाही. शरद पवारांवर आरोप करायचे की त्यांच्या घरात काय चाललंय, म्हणजे धोरणावर चर्चाच करायची नाही. म्हणजे उदारीकरण, जागतिकीकरण आणि खाजगीकरणाचं जे धोरण आहे, जे गेल्या 2014 पूर्वी काँग्रेसने राबवलं होतं, त्याची पुढची पायरी नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. आणि त्याचा परिणाम दिसतोय ना आपल्याला. आज त्याचा परिणाम दिसतोय. त्यांनी गेल्या 5 वर्षापूर्वी घोषणा केली होती की 2 करोड रोजगार प्रत्येक वर्षी आम्ही निर्माण करू, 15 लाख तुमच्या खात्यामध्ये टाकू, वगैरे वगैरे जे काही जुमले आहेत त्यांनी दिलेले आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर लिंचिंग असेल, सांप्रदायिक दंगे असतील, लोकांना भयभीत करणं, लोकांना म्हणजे घोषित आणीबाणी जी आहे ती एकंदर गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी आणलेली आहे. तर अशा पद्धतीचं जे धोरण आहे पंतप्रधानांचं, आणि पंतप्रधानांच्या बोलण्यातूनच दिसतं ना की त्यांची ती देहबोली, ते ज्या पद्धतीने बोलतात. एखादा गल्लीतला एखादा कसा अँटी सोशल असतो, तो कसा काय बोलतो, तो कसा इतर लोकांना घाबरवतो, ही काय पद्धत आहे पंतप्रधानांची? आपल्या देशाचं एवढी मोठी लोकशाही आहे, ज्या लोकशाहीचा आपण सगळ्या जगामध्ये आपण हे करतो, गुणगान गातो, जगातली लोक गातात, त्या देशाचे प्राईम मिनिस्टर, पंतप्रधान हे जर अशा पद्धतीने त्यांची देहीबोली असेल, त्यांची शब्दफेक असेल, हे अशा पद्धतीने एकदम ह्याच्या पद्धतीने भाषा बोलत असतील तर हे शोभणारं नाही. आणि हा मतदार जे आहेत ना ते आज बरोबर विचार करतायत आणि ह्यांना यांची दागा दाखवतील यामध्ये काही दुमत नाही. आणि म्हणून वर्ध्यातल्या सभेमध्ये लोक का आली नाहीत? आज त्यांचं ओपनिंग भाषण होतं या ठिकाणी, आणि हे ओपनिंग भाषणच आज एक ज्या पद्धतीने निराशाजनक राहिलेलं आहे, ह्यातूनच महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेने ह्याच्यातूनच आता हे घेतला पाहिजे, बोध घेतला पाहिजे. आणि ही निवडणूक ही नीतीच्या आधारावर असेल, ही जातीयवादाच्या विरोधात असेल, ही धर्मांधतेच्या विरोधात असेल, ही फॅसिस्ट विचाराच्या विरोधात असेल, ही भाजप आणि त्याच्या अलायन्सच्या विरोधात असेल. आणि ही निवडणूक जी आहे ही ह्या देशामध्ये धोरणागत राजकारण चालेल आणि त्याचबरोबर धर्मनिरपेक्षतेला मानणारा जो पर्यायी हे आहे सरकार आहे या देशामध्ये निर्माण करण्याचं काम ही निवडणूक आपल्याला करणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून ह्या निवडणुकीकडे आज देशातली जनता पाहते. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, हे एकाच माळेचे मणी आहेत. त्यांची धोरणामध्ये काय बदल नाहीये. त्याचं धोरण जे होतं तेच ह्यांचं धोरण आहे. आज लढाई काय आहे? आज लढाई अशा पद्धतीने ह्या फॅसिस्ट प्रवृत्तीला पराभूत करण्याची लढाई असताना आमच्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष वायनाडमध्ये जाऊन निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करतायत. अरे तिथे डाव्या पक्षाच्या नेतृत्वाखाली सरकार आहे जे त्या ठिकाणी धर्मांध शक्तीबरोबर समोरच्या रस्त्यावरचा सामना करत आहे आणि या धोरणाच्या विरोधात आज गेल्या 5 वर्षामध्ये संघर्षामध्ये राहिलेली आहे. मग शेतकऱ्यांचा लढा असू देत किंवा आणखीन कामगारांची लढा असू देत, हे या देशामध्ये बनवण्याचं काम डाव्या पक्षाने केलेलं आहे. हा मुद्दा जो आहे तो नीतीच्या आधारावर हे देशाचं राजकारण पाहिजे आणि त्या पद्धतीने निवडणुका झाल्या पाहिजेत. आता आमचं या ठिकाणी मी काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांना हा प्रश्न विचारणार आहे. सर, ही कुठली राहुल नीती आहे की दक्षिणेतल्या म्हणजे केरळमधल्या वायनाड मधून निवडणूक लढवायची? म्हणजे अमेठीतून ते उभे राहणारच आहेत. नंतर दुसरी जागा ती वायनाडची आहे. ती का निवडली तर म्हणे केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू या तिन्ही राज्यांना जोडणारी ही केरळमधली जागा आहे, परंपरागत काँग्रेसची जागा आहे, म्हणून तिथून राहुल गांधी उभे राहणार आहेत, जेणेकरून दक्षिणेमधली सुद्धा आपली वोट बँक या निमित्तानं वाढेल. हाच विचार आहे. 2014 साली प्रधान प्रचारक जेव्हा 2 मतदारसंघातनं उभे राहिले त्यावेळेला हा प्रश्न कोणी विचारला होता का याची जरा मी आठवण करत होतो. त्यावेळेला असं सांगण्यात आलं होतं की वाराणसी ही बिहार आणि उत्तर प्रदेश यांच्या सीमेवर असलेला मतदारसंघ, त्यामुळं भोवतीच्या 20-25 मतदारसंघांवर त्याचा इम्पॅक्ट होईल आणि त्या दृष्टीनं ही जागा महत्त्वाची आहे म्हणून प्रधान प्रचारक तिथं उभे राहिले. शिवाय ते बडोद्यात नाही उभे राहिले होते. तेव्हा
एका नेत्यानं 2 ठिकाणून उभे राहण्याची भारताच्या इतिहासातली ही पहिली वेळ नव्हे. अगदी चंद्रशेखर सुद्धा उत्तर प्रदेशातलं बलिया आणि बिहारमधलं महाराजगंज या 2 ठिकाणी उभे राहिलेले होते. अडवाणी सुद्धा 2 ठिकाणून उभे राहिले होते. वाजपेयी सुद्धा 2 ठिकाणून उभे राहिले होते. तेव्हा आता काहीतरी नवीनच आखरीच राहुल गांधी करीत आहेत असं म्हणायची काही आवश्यकता नाही. दुसरं असं की 2014च्या निवडणुकीमध्ये वायनाड मतदारसंघातून काँग्रेसचे शाहनवाज नावाचे नेते निवडून आलेले होते आणि त्यावेळेला सीपीआयचा तिथला उमेदवार हा 2 नंबरला होता आणि बीजेपी 3 नंबरला होती. त्यामुळं काँग्रेसच्याच ताब्यातली जागा, काँग्रेसचाच माणूस निवडून आला जिथून ती जागा जर काँग्रेस अध्यक्षांनी लढवली तर त्यात पळून गेले, नामुक गेले. मग 2014 साली कोण कोण पळून गेलो तर ते जरा एकदा काढा. पण त्या चर्चेत आज आपण जात नाही. दुसरं असं की डाव्यांची एक वेगळी माळ आहे. ते मगाशी म्हणले ना एकाच माळेचे मणी आहेत, तर डाव्यांची एक वेगळी माळ आहे. त्या माळेमध्ये किती मणी आहेत किती नाहीत हे आपण नंतर मोजूया. पण जर काँग्रेस डावे वगैरे सगळे एकत्र येऊन लढवत नसतील तर प्रत्येक पक्ष आपापल्या धोरण कार्यक्रमांच्या दृष्टीनं आपल्याला सोयीच्या अशा मतदारसंघात लढणारच. ही सरळ सरळ साधी लोकशाहीची प्रक्रिया आहे आणि याला देशातला कायदा किंवा निवडणूक आयोगाची नियमावली याची काहीही बंधन नाही, याची काही अडचण नाही. त्यामुळं विनाकारण हे डाव्यांच्याच विरोधात आहेत वगैरे. डावे कधी काँग्रेसच्या बाजूला होते. त्यामुळं काँग्रेसला पाठिंबा देणारे होते साहेब. आम्ही तुम्हाला 2004 मध्ये पाठिंबा दिला ना. आशिष मी एकच सांगतो, राहुल गांधी जर एवढे निवडणुकीमध्ये सिरियस आहे, मला आपल्याला एवढं नम्रपणे सांगायचं, राहुल गांधी जर एवढे काँग्रेसवाले एवढे जर नम्र असतील का बोलता तुम्ही? मी पुढे बोलत होतो. नाही मला बोलू द्या, त्यांना बोलू द्या. बोला. मी पुढे बोलत होतो, मला पुरं करू द्या. बोला मला पुरं करू द्या. त्यामुळं 2004 साली काँग्रेसच्या आघाडीच्या सरकारला डाव्या पक्षांनी बाहेरून पाठिंबा दिला होता हे खरं आहे. पण केवळ न्यूक्लिअर क्लबमध्ये सामील होण्यासाठी होणाऱ्या भारत अमेरिका अणु कराराच्या बाबतीतली आपली आततायी भूमिका शिरोधार्य मानून दुसऱ्या टर्ममध्ये कम्युनिस्ट पक्षांनी काँग्रेसच्या युपीए सरकारला पाठिंबा दिलेला नव्हता आणि वर अशी शेखी मिरवली की त्यावेळेला आम्ही होतो म्हणून सगळं चांगलं झालं, आता आम्ही नाही आहोत म्हणून सगळं वाईट होतंय. अशी सुद्धा काँग्रेस विरोधी प्रचार त्या काळात डाव्या पक्षांनी केलेला आहे. आणि अगदी आयडिओलॉजिकली जर बोलायचं झालं तर इक्विडिस्टन्सची थिअरी जी आहे डाव्यांची ती अजूनही कायम आहे. सुरजित सिंग यांचा अपवाद जर सोडला, कॉम्रेड कोणते सुरजित सिंग त्यांचा जर अपवाद सोडला तर सर्व कम्युनिस्ट ही थिअरी ऑफ इक्विडिस्टन्स मानतात. म्हणून ते म्हणले की काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकाच माळेचे मणी आहेत. हे म्हणले बरोबर आहे, पण काँग्रेस आणि भाजप सारखेच आहेत म्हणून आमचा तिसरा क्रांतिकारी पर्याय आहे. अशी जर आयडिओलॉजिकली पोझिशन असेल तर मग आयडिओलॉजिकली ज्यांच्या बरोबर आपलं जमत नाही त्यांनी आपल्यासाठी जागा सोडावी आणि आपली बीजेपी विरोधाची निष्ठा सिद्ध करावी. असा अट्टास कशासाठी? मी फक्त करेक्शन करतो. मला वाटतं कदाचित शैलेंद्र कांबळे यांना भाजप काँग्रेस युक्त झाली असं म्हणायचं असेल, म्हणजे काँग्रेसच्याच पावलावर पाऊल भाजप टाकते असं तुम्हाला म्हणायचं आहे की जर काँग्रेसची या पद्धतीची भूमिका असेल, राहुल गांधीची या पद्धतीची भूमिका असेल, महाआघाडी बनवण्याचं ज्या पद्धतीने त्यांनी प्रयत्न किंवा इतर पक्ष करत होते त्या प्रदेशामध्ये, त्याला खो घालण्याचं काम काँग्रेसच्या वतीने होत आहे. याचा अर्थ यांना 19च्या निवडणुकीमध्ये आपल्या मोठ्या संख्येने निवडून यायचं नाही हे स्पष्ट होते. त्यांना पुन्हा नरेंद्र मोदींना निवडून आणायचं आहे हा त्याच्यातला. ठीक आहे, या मुद्द्यावर तुम्हाला चर्चा करायची आहे. असं वाटतं काँग्रेसला असं का वाटतंय की जर का आपण स्वबळाचा प्रयत्न इतरत्र राबवला, इव्हन उत्तर प्रदेश असेल, केरळ असेल, आणि जसं वायनाड मधून आता राहुल गांधी निवडणूक लढवत आहेत, तो हा विचार करूनच लढवत आहेत की काँग्रेसच्या जागा कशाही करून 140 पर्यंत पोहोचू शकतात का, तो विचार करणे गैर आहे का? मला यावर सुद्धा चर्चा करायची आहे. मला ब्रेक घ्यायचा आहे आणि ब्रेक नंतर मी भाऊसाहेब आजबे यांच्याकडे जाणार आहे. 2 प्रश्न आहेत त्यांच्यासाठी माझ्याकडे. एक म्हणजे शरद पवारांना जे टार्गेट केलं जात आहे भाजपकडून, स्वतः नरेंद्र मोदींकडून, ते का केलं जात आहे? शरद पवार हे मोदींपासून दूर गेले त्यामुळं,
शरद पवार निकालानंतर निर्णायक भूमिका काँग्रेससाठी राहुल गांधींसाठी बजावू शकतात, त्यामुळं की शरद पवार ही सुद्धा आपल्याला हवे आहेत। शरद पवारांची भूमिका ही एनडीए साठी सुद्धा महत्वाची होऊ शकते, हा विचार करून शरद पवारांवरती दडपण आणण्याचा हा प्रयत्न आहे का, मी हाही प्रश्न विचारणार आहे। आणि त्याचबरोबर जर का राहुल गांधी असा विचार करत असतील, काँग्रेस स्वबळावर जर का अनेक ठिकाणी प्रयत्न करत असेल आणि जागांचा आकडा जर का काँग्रेसचा वाढू शकत असेल, तर त्यात गैर काय। पुन्हा भेटूया ब्रेक नंतर। अच्छे अच्छों को मैदान छोड़ करके भगाया है। शरद राव की उनकी एक समस्या ये भी है कि एनसीपी में इस समय बहुत बड़ा पारिवारिक युद्ध चल रहा है। ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत। मी थेट जातोय पुण्याला भाऊसाहेब आजबे यांच्याकडे, राजकीय विश्लेषक आहेत। भाऊसाहेब, माझे दोन्ही प्रश्न तुम्हाला माहिती आहे। एक, शरद पवारांवर इतकं टार्गेट का केलं जातंय, इतका निशाणा का साधला जातोय, तो सुद्धा नरेंद्र मोदींकडून, आणि त्यालाच जोडून राहुल गांधींनी जर का असा विचार केला असेल वायनाडचा, आणि आपल्या पक्षाच्या जागा ह्या उत्तर प्रदेशमध्ये 80 जागा आहेत, तिथे जर का तिथे सपा बसपा बरोबर आघाडी करून 8-9 जागा येत असतील आणि स्वबळाचा प्रयोग करून जर का त्या जागा 17, 18, 20 पर्यंत जाऊ शकत असेल, तर त्यात चुकीचं काय? आधी शरद पवार, नंतर राहुल गांधीची राहुल नीती। आशिषजी, एक गोष्ट अशी आहे की नरेंद्र मोदी यांच्याकडे गेल्या 5 वर्षामध्ये आपण काय केलं, आपली काय कामगिरी आपण केलेली आहे, हे लोकांना सांगून मतं मिळवणे, तर ही शक्यता बाद झालेली आहे। आणि त्याच्यामुळेच हिंदुत्व व विरोधकांवरती टीका करणे, ह्या ज्या दोन गोष्टी आहेत, या दोन गोष्टींचा आधार नरेंद्र मोदी घेताना दिसतात, आणि ते सर्वत्रच आपल्याला दिसेल। त्याची सुरुवात आज वर्ध्यापासून आपल्याला शरद पवार यांच्यावर त्यांनी ज्या पद्धतीने हल्ला केला त्यावरून आपल्याला दिसून येते। शरद पवार यांच्यावर टीका करण्याचं एक कारण असं असावं की आज महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी आहे, या आघाडीचं नायकत्व जर कोणाकडे असेल तर ते शरद पवार यांच्याकडे आहे। त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी ज्या पद्धतीनं उमेदवार ठरवले गेले किंवा ज्या काही गोष्टी घडल्या, त्याच्यामध्ये आपल्याला एक जी शरद पवारांची छाप जी आहे ती आपल्याला दिसून येते। त्याच्यामुळे शरद पवार यांना टार्गेट करणं हे ठरवलेलं असावं। आणि ज्या पद्धतीने टीका केली जात आहे, म्हणजे गृहकलह आहे, या पद्धतीची जेव्हा टीका केली जाते तेव्हा एक प्रकारे कार्यकर्ते जे आहेत ते काँग्रेसचे असतील किंवा विशेषतः राष्ट्रवादीचे असतील, त्यांचं मनोबल कुठेतरी खच्ची करणं, याचा एक प्रयत्न जो आहे तो त्यांच्याकडून दिसून येतो। त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला असंच म्हणता येईल की इतर कोणताही प्रभावी मुद्दा नसल्यामुळे शरद पवार यांना ते आघाडीचे नेते म्हणून टार्गेट करत असावेत असं दिसतंय। दुसरा जो मुद्दा आहे की राहुल गांधी यांनी वायनाड जे निवडलं त्यामागचं कारण काय असू शकतं, आणि मुळात हे गैर आहे का किंवा योग्य आहे का? तर अर्थातच एक आपल्या पक्षाची एक नीती म्हणून कोणत्याही पक्षाला अशा पद्धतीनं निर्णय घेण्याचा अधिकार असतो। त्या पद्धतीने 2014 मध्ये आपल्याला दिसून येईल की एक प्रकारचं चैतन्य उत्तर प्रदेशमध्ये निर्माण करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी वाराणसी हा मतदारसंघ निवडलेला होता, आणि त्याचा फायदा देखील झाला हे आपल्याला लक्षात येतं। कारण 80 पैकी 73 जागा ह्या भाजप आणि त्यांचे जे इतर घटक पक्ष जे आहेत यांना तो मिळालेला होता। अगदी त्या पद्धतीनेच यावेळेस एक असा सरप्राईज फॅक्टर काय देता येईल याच्यावरती काँग्रेसचा विचार चालू असावा, आणि त्याच्यामधून वायनाड याची आयडिया आलेली आहे। एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी आशिषजी की जेव्हा जेव्हा काँग्रेस पक्ष संकटामध्ये आलेला आहे तेव्हा तेव्हा त्यांनी दक्षिणेचा आधार घेतलेला आहे। त्याच्यामुळे इंदिरा गांधी यांनी देखील आणीबाणीनंतरच्या काळामध्ये कर्नाटकमधील चिकमंगळूर या ठिकाणाहून त्यांनी निवडणूक लढवलेली होती। सोनिया गांधी यांनी देखील 99 मध्ये 2 जागा रायबरेली आणि बेल्लारी या ठिकाणी निवडणूक लढवलेली होती, आणि त्या पद्धतीने आता देखील जो काळ आहे तो संकटाचा असाच काळ आहे, म्हणून वायनाड याची निवड केलेली आपल्याला दिसून येते। त्यामुळे प्रतिकात्मकरित्या त्याचं एक महत्व आहे। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मुळात दक्षिणेतून लढायचं हे राहुल गांधी यांचं ठरलेलं होतं, पण ते कन्याकुमारी असेल, ते बंगळुरू ग्रामीण असेल की वायनाड असेल याच्यामध्ये कन्फ्युजन होतं। शेवटी वायनाड का ठरवण्यात आलं, तर एक तर वायनाडचं जे जॉग्राफिकल लोकेशन आहे, वायनाड हे अशा ठिकाणी आहे की जिथून कर्नाटक देखील बाजूला लागतो, दुसऱ्या बाजूला तामिळनाडू आहे, आणि अर्थात केरळ तर आहेच आहे, हा एक भाग। आणि दुसरं म्हणजे त्याची जर आपण डेमोग्राफी पाहिली तर ख्रिश्चन, मुस्लिम आणि हिंदू अशी सर्व जी मतदार आहेत ती जवळपास समसमान म्हणावं अशा पद्धतीने त्या ठिकाणी आहेत। आणि त्याच्यामुळे त्या प्रकारची जी वैविध्यता आहे, म्हणजे प्रतिकात्मकरित्या
आपण वैविध्यतेच्या बाजूने थांबतो. ती वैविध्यता धार्मिक अर्थाने असेल, ती भाषिक अर्थाने असेल, हा देखील एक जो संदेश आहे तो मला वाटतं राहुल गांधी देऊ पाहतायत. आणि त्याच्यामुळे कालपासून ज्या पद्धतीने प्रवक्ते काँग्रेसची मांडणी करतायत ती याच लाईनवरती करतायत. आणि त्यामुळे अपेक्षा अशी आहे की याच्यामुळे कर्नाटकमध्ये, केरळमध्ये आणि काही प्रमाणामध्ये डीएमके बरोबर तामिळनाडूमध्ये पक्षाला काही जागांचा लाभ होईल. आणि जर उत्तरेचे प्रतिनिधी म्हणून जर नरेंद्र मोदी दिसत असतील, म्हणजे ते वाराणसीतून लढतात, म्हणजे ते हिंदी भाषिक जे आहेत त्यांना लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असतात. याच्या उलट राहुल गांधी आपण दक्षिणेचेही प्रतिनिधी होऊ शकतो किंवा दक्षिणेला देखील आपण तितकंच महत्व देतो, या प्रकारचा संदेश त्यातून देऊ पाहतायत. आणि निश्चितच याचा काही प्रमाणामध्ये जो लाभ आहे तो डेफिनेटली त्यांना दक्षिणेमध्ये होणार आहे. ठीक आहे, आपल्यासोबत विकास लवांडे सुद्धा आहेत, राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत. विकास लवांडे, एक तर राष्ट्रवादीच्या जागांवर जे उमेदवार निवडले गेले ती यादी जर का बघितली तर अनेकांचं असं मत आहे की उमेदवार निवडीमध्ये राष्ट्रवादीनं बऱ्यापैकी बाजी मारलेली आहे. हा एक फॅक्टर आहे. दुसरा फॅक्टर आहे जे विरोधक राष्ट्रीय पातळीवरती 21-23 विरोधक एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती काम करण्याचं मान्य केलेलं आहे. त्यामध्ये निर्णायक भूमिका, समन्वयकाची भूमिका ही शरद पवारांची होती, कारण दोन्ही बैठका शरद पवारांच्या घरी झालेल्या आहेत. तिसरं म्हणजे राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार हे जेव्हा जेव्हा दिल्लीत एकत्र येतात तेव्हा तेव्हा गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांची भेट होते, चर्चा होते. ह्या बाबी पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांना माहिती झालेल्या आहेत. त्यामुळे सुद्धा शरद पवारांना टार्गेट केलं जात आहे. आणि चौथं म्हणजे आज बोलताना नरेंद्र मोदी असं म्हणाले की कौटुंबिक कलह निर्माण झालेला आहे पवारांच्या घरी. त्यांना कुठेतरी हे सांगायचं आहे की आज घरात कलह आहे, उद्या पक्षात सुद्धा असा कलह होऊ शकतो, कारण हा सुभेदारांचा पक्ष आहे. त्यामुळे टार्गेट पवार हे ठरवूनच महाराष्ट्रामध्ये इथून पुढे आजच्या सह मोदींची भाषणं असतील हे स्पष्ट झालेलं आहे. आपण सांगितलेली ती वस्तुस्थिती खरी आहे की माननीय शरद पवार साहेबांनी निवडणुकीच्या काळामध्ये आणि आता अगोदरच्या काळात आणि पुढच्याही काळामध्ये एक मुख्य भूमिका बजावण्याचं जे धोरण ठेवलेलं आहे, एक व्यापक राष्ट्रहिताचा विचार करून, त्याच्यामध्ये ज्येष्ठत्वाच्या नात्याने त्यांचा जो काय रोल तिथे ठरतोय किंवा होतोय महागठबंधन करण्यासाठी तो फार महत्त्वाचा ठरतोय. आणि राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खरगे वगैरे हे सगळे एकत्र येऊन बैठका घेत आहेत, चर्चा करतायत आणि म्हणूनच टार्गेट केलं. हे मगाशीच मी बोलताना सांगितलं, याची कारणच ती आहेत वेगळी. जरी वर्धा हा तिथे काही औचित्य नव्हतं शरद पवारांच्यावर किंवा राष्ट्रवादीवर टीका करण्याचं, तरीही ते बोलले. याचं कारण महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांना एक लक्षात येतंय की आता आपली भाजपाची जी काय वाटचाल आहे इकडे बॅकफुटवर आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. कारण वर्ध्याची सभा तुम्ही बघा, शिवाजी पार्कच्या ग्राउंडपेक्षाही लहान ग्राउंड आहे वर्ध्याचं आजची जिथं सभा झाली तिथे, आणि ते लहान ग्राउंड सुद्धा अर्ध रिकामं राहिलं. हे सगळ्या मीडियाने, सगळ्या प्रमुख चॅनलवाल्याने हे दाखवलेलं आहे. आणि मग या परिस्थितीमध्ये त्यांच्या लक्षात आलं की आपण आता बॅकफुटवर जातो, इथे राष्ट्रवादीचं वारं किंवा वातावरण खूप चांगलं आहे हे दिसत आहे त्यांना, आणि म्हणून ते त्यांना टार्गेट करतायत. आणि गृहकल वगैरे हे त्यांनी उगीच आपलं चर्चेला विषय म्हणून द्यायच्यात. खरं त्याच्यात काही तथ्य नाहीये, अजिबात तथ्य त्याच्यात नसल्यामुळे त्याच विषयाला सुद्धा आपण चर्चा करून मोठं करण्यात मला काही फार महत्व वाटत नाहीये. राष्ट्रवादीने सुरुवातीपासूनच निवडणुका आधी सूत्रबद्ध रीतीने एक वर्षभरापासून त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे. आणि सर्वात आधी उमेदवार ठिकठिकाणी ज्या जागा आघाडीमध्ये मिळाल्या तिथे जाहीर करून, तिथे बूथ कमिटी असतील, नियोजनबद्ध प्रचार असेल, सोशल मीडियाचं जे काय मागच्या वेळेस राहून गेलेलं काम होतं ते यावेळेस पद्धतशीरपणाने सर्व ठिकाणी चालवलेलं आहे. आणि चांगलं वातावरण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीने सुरू केलेलं आहे काँग्रेसच्या मदतीने, आणि याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे यश मिळणार हे नक्की आहे. आणि भाजप शिवसेना हे बॅकफुटवर जाणार हेही ठरलेलं आहे. विकास लवांडे, तुम्ही इतक्या हलक्यात नरेंद्र मोदींना घेऊ नका. त्यांच्या कोणत्याच मुद्द्यात तथ्य नव्हतं असं नव्हतं. मावळमधल्या गोळीबाराच्या मुद्द्यात तथ्य आहे. ते काय म्हणाले की आधी मावळमध्ये राष्ट्रवादीनं पवारांनी गोळीबार केला आणि नंतर पवारांनी नातवाला, अजित पवारांनी मुलाला मावळमध्ये उतरवलेला आहे. या मुद्द्यात तथ्य नाही असं म्हणू नका. गोळीबाराची जबाबदारी निश्चित करावी लागेल.
नाही, मावळच्या गोळीबाराच्या संदर्भामध्ये जी घटना ज्यावेळेस घडली त्यावेळेस इकडचे पोलीस अधीक्षक पुण्याचे पुणे ग्रामीणचे SP संदीप कर्णिक होते. त्या संबंधामध्ये त्यावेळच्या गृह खात्याने चौकशी आयोग नेमून त्याची चौकशी केली, कोर्टामध्ये विषय गेला, तो सगळं विषय संपलेला विषय आहे तो. आणि तिथं जे मावळला जे काही शेतकऱ्यांचं आंदोलन झालं होतं, तुम्हाला आठवत असेल आशिषजी, मी त्यावेळेस तिथे जाऊन आलो होतो. भारतीय किसान संघ ही जी RSS ची एक विंग आहे, भारतीय किसान संघ, या भारतीय किसान संघाने तो विषय ताणला होता आणि पोलीस प्रशासनाबरोबर जे काही तिथे त्यांनी वादविवाद केले होते त्याच्यातच ती घटना घडलेली होती. जर असं कोणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आदेश दिले होते किंवा अजितदादांनी आदेश दिले होते असं जर असेल, 5 वर्षामध्ये यांनी का नाही इन्क्वायरी केली, त्याच्यावर करायची होती ना कारवाई, तुम्हाला कुणी अडवलं होतं? आजही तुम्ही शोधा त्या संदर्भामध्ये. संदीप कर्णिक त्यावेळेचे SP आजही वरिष्ठ पातळीवर प्रशासनामध्ये सेवेत आहेत. ते कुठल्याही अधिकाऱ्याला तिथे कुठं दोषी धरलं गेलं नाही, वरिष्ठ अधिकाऱ्याला. आणि मंत्रिपदावरून किंवा कुठल्या मुख्यमंत्र्यांनी किंवा गृहमंत्र्यांनी कुणी आदेश देण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. त्यावेळेस चौकशी आयोग नेमून ते सगळा विषय संपलेला आहे ऍक्च्युअली. पण पुन्हा तो वाद उकरून काढलाय, कारण सांगायलाच काय नाही यांच्याकडे. आज ठीक आहे बालचंद्र शिरसाट, सांगायला काय नाही असं नाही. नरेंद्र मोदी असंही म्हणाले की राष्ट्रवादीमध्ये ज्या पद्धतीनं घरातल्यांना तिकीट दिली जात आहेत किंवा सगळ्या सोयऱ्यांना तिकीट दिली जात आहेत, त्यावरून राष्ट्रवादीतले जुने नेते जे आहेत ते एक एक करून पक्षाबाहेर फेकले जात आहेत. पण हे सांगायला मोदी विसरले की जे फेकले जात आहेत त्यांच्यासाठी आम्ही कॅच लावून बसलोय, जसं तुम्ही माडामध्ये केलं. नाही, नरेंद्र मोदीजींनी सांगितलं बोल्ड झालेले आहेत, पवार साहेब बोल्ड झालेले आहेत, हिट विकेट झाले. हो, हिट विकेट झालेले, म्हणजे स्वतःच्या बॅटनी आपले स्तंभ उडवणे. म्हणजे ते नातवांनी धोत्रात हात घातल्यामुळे उडवले की नाही माहित नाही, पण उडालेले आहेत तेवढं नक्की आहे. एकूण दयनीय अवस्था आहे राष्ट्रवादी आणि काँग्रेसची. हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या पण बालचंद्र शिरसाट, जरा भाषा नीट वापरा. इतक्या पण त्यांच्या जबाबदार पक्षाचे जरा भाषा व्यवस्थित सुधारा आपली. नाही, व्यवस्थित भाषा आहे, भाषा म्हणजे व्यवस्थित आहे, भाषा व्यवस्थित आहे. हाताच्या बोटावर मोजण्या इतके पण त्यांचे उमेदवार जिंकणार नाहीयेत, ही वस्तुस्थिती आहे. पण जेव्हा युद्ध सुरू होतं, रणांगण असतं, अर्जुनासमोर त्याचे गुरुजन जरी असले तरी युद्ध ही युद्ध आहे. लोकशाहीमध्ये निवडणूक वाजलेला आहे. प्रजेसाठी काय केलं ते सांगा ना. अर्जुनातच सांगताय तुम्ही, आशिषजी द्रोणाचार्यातच सांगताय, प्रजेसाठी काय केलं ते सांगा ना. काय केलं हे तुम्हीच दाखवलेलं आहे. सगळ्या स्कीम्स, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, प्रत्येक योजनेचा थेट लाभ लोकांना मिळालेला आहे. मुख्यमंत्र्यांनी 1 तास भाषण केलं ते तुम्ही दाखवा, त्याच्यात सगळं लिहिलेलं आहे. कर्जमाफी किती केली, शाश्वत शेतीवरती किती, इन्फ्रास्ट्रक्चरवरती खर्च केला. आज सोयाबीन, तूर डाळ याला काय हमी भाव दिला, 1.5 हमी भाव कसा दिला, आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करण्यासाठी 2022 पर्यंत काय काय. थांबा लवंदे, थांबा. या विदर्भात किती आत्महत्या झाल्या, आज तुम्ही गेल्या वर्ष 1.5 वर्षातले आकडे काढा आत्महत्यांचे. कमी झालेत, 100% नाहीयेत, 100% नाहीयेत. आणि एक जरी आत्महत्या झाली तरी जय महाराष्ट्र पहिलं दाखवेल. मी खात्री देतो, जय महाराष्ट्र जागरूक चॅनल आहे, एक आत्महत्या झाली तरी आत्ता दाखवेल. दुप्पट आज विदर्भात नाही, संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांची किसान सन्मान योजनेसह त्यांना दिलेलं अनुदान, त्यांना दिलेली कर्जमाफी, शाश्वत शेतीतील गुंतवणूक, जलयुक्त शिवार, हमी भाव, या सगळ्या योजनांनी आज जे शेतकऱ्याचं राहणीमान आणि स्तर उंचावलेला आहे. आणि शहरामध्ये सुद्धा अटल अमृत योजना सारख्या वेगवेगळ्या योजना, लोकांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मध्ये दलालांचं राज्य, काँग्रेस राष्ट्रवादीच्या दलालांचं राज्य संपूर्ण. उज्ज्वला योजना नाही, उज्ज्वला योजना संबित पात्रांनी पोलखोल केली माहिती आहे ना. काल ते एका ठिकाणी गेले, तिथं चुलीवर ते स्वयंपाक करत होती ती महिला, तिच्या हातचं जेवले. मग ते सिलेंडर कुठे गेले, गॅस कुठे गेला, उज्ज्वला योजना कुठे गेली? उज्ज्वला योजना 8 करोड लोकांना देण्याचं टार्गेट आहे, 6 करोड लोकांना दिलेली आहे. आवास योजना 2 करोड मध्ये उरलेली होती का? सौभाग्य योजना आहे, बेटी बचाव योजना आहे. सर्व योजनांची अंमलबजावणी, योजना बऱ्याचशा जुन्या आहेत, ज्या UPAच्या काळात कधीच त्याची अंमलबजावणी झाली नाही. रोजगार हमी योजनेमध्ये जो भ्रष्टाचार झाला, असा भ्रष्टाचार आता कुठल्याही योजनेत होत नाही. विकासाचा काळ, विकास हा डोळ्यासमोर आहे. तुमच्यासारखं एप्रिल फुल करायला सांगायची गरज नाही. ठीक आहे. विकास लवांडे, विकास डोळ्यासमोर आहे, जरा सांगा. म्हणजे विकासच डोळ्यासमोर आहे ना. सांगा. विकास तुम्ही म्हणता गायब झाला, सांगा त्यांना.
आणि विश्वास पण आहे. ऐका आता ते सांगतायत. आशिषजी, विकास लवांडे इकडे बसलेला आहे, परंतु यांचा विकास जो काय त्यांना सांगायचा तो विकास कुठेही दिसत नाहीये. यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात निर्लज्जपणाने, खोटेपणाने काही माहिती सांगितली. कुठल्याही योजना यांच्या शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचत नाहीत. ज्येष्ठ पत्रकार पी साईनाथ यांनी सांगितलं की पीक विमा योजनेचा जो घोटाळा झालेला आहे तो राफेलपेक्षाही खूप मोठा घोटाळा पीक विमा योजनेमध्ये झालेला आहे. दुसरी गोष्ट, हे तुरडाळीचं सांगतात, आज गोडाऊन विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये तुरीची भरून आहेत. असं असताना आजचाच केंद्र सरकारचा निर्णय आहे, 6.5 लाख टन डाळ आज त्यांनी आयात केली. आजची गोष्ट आहे, आजच्या तारखेला. मध्यंतरी त्यांनी साखर आयात केली 5 लाख टन, कांदा आयात केला. हे सगळं आयात करून इथल्या शेतकऱ्यांचा कुठलाही माल आज मोठ्या प्रमाणावर कुठे निर्यात होत नाही. शेतकऱ्यांची आत्महत्या जर म्हणत असतील तर मागच्या सरकारच्या 10 वर्षात जेवढ्या आत्महत्या झाल्या त्याच्या दुप्पट, म्हणजे जवळपास 12,000 पेक्षा जास्त आत्महत्या या मागच्या 4.5 वर्षात झालेल्या आहेत. ही आकडेवारी शासनाची आहे, गृह खात्याची आहे. भालचंद्र शिरसाट, जर आपण नीट तपासून पहा. आणि कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भामध्ये तुम्ही पूर्णपणे फेल झालेला आहात. देशाच्या पातळीवर महाराष्ट्र गव्हर्नमेंट कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये पूर्ण अपयशी ठरलेलं आहे. क्राईम रेट महाराष्ट्राचा सर्वाधिक वर आहे. हे असं असताना तुम्ही किती थापा मारता, कुठलीही योजना तुमची पोहोचलेली नाही. आणि तुम्ही लाईटचं सांगत असाल, उज्ज्वल योजना वगैरे काय, अहो आमच्या 72 साली लाईट आमच्या गावात आलेली आहे, तुम्ही कुठं लाईटी आणल्या? ठीक आहे समजेल. ठीक आहे, थांबा की जरा. माझा वेळ संपलाय तरी सुद्धा मी भाऊसाहेब आजबेंकडे जात आहे. भाऊसाहेब आजबे, वर्ध्याचं महत्व वेगवेगळ्या प्रकारे आहे. शेतकऱ्यांचा विषय निघाला आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा विषय निघालेला आहे, शेतमालाला भाव, कर्जमाफीचा विषय निघाला आहे. म्हणून वर्ध्यात शेतकरी नेते शरद जोशी यांना जे यश विदर्भात खऱ्या अर्थाने मिळालं ना, ते वर्धा जिल्ह्यात मिळालं. आणि वर्धा जिल्ह्यातला जो शेतकरी आहे, जो मतदार आहे प्रामुख्यानं, त्या शेतकऱ्याला अशी आस आहे की पंतप्रधान आपल्या गावात येत आहेत, सभा करतायत, बोलणार आहेत, तर शेतकऱ्यांविषयी, शेतीविषयी ते काय बोलणार आहे हे ऐकायला सुद्धा बहुतेक मतदार आज आला होता. त्याची निराशा झाली असं म्हणावं लागेल. निश्चितच आशिषजी, एकूणच विदर्भ बेल्ट जो आहे मराठवाड्यासह, तिथं शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी तो खूप प्रसिद्ध असा भाग आहे. आणि फार्मर्स डिस्ट्रेस हा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशभरच आपल्याला दिसतो. त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी आपण काय केलेलं आहे किंवा आपण काय करणार आहोत याच्याविषयी नरेंद्र मोदी यांनी बोलणं अपेक्षित होतं, पण तसं झालं नाही. आणि त्यामुळेच कदाचित मला वाटतं शेतकऱ्यांना याची कल्पना असावी की या विषयावर ते बोलणार नाहीत, त्याच्यामुळे तिथे गर्दी कमी होती. आणि जी काही गर्दी झालेली असेल ती भाजप समर्थकांची असेल, त्यामुळे त्या अर्थाने पण हा कार्यक्रम जो आहे तो फ्लॉप झालाय आपल्याला असं म्हणावं लागेल. पण तरी आशिषजी, मला एक गोष्ट सांगू द्या, वर्ध्याचा विषय आहे. वर्ध्यामध्ये खरं तर यावेळेस जे इलेक्शन आहे ते शेतकऱ्यांना काय वाटतं यापेक्षाही जातीय समीकरणांवरती फार चालेल असं दिसतंय. कारण रामदास तडस जे आहेत ते तेली समाजाच्या आहेत, तर चारुलता टोकजा, प्रभा राव यांच्या कन्या आहेत त्या कुणबी समाजाच्या आहेत. त्यामुळे एकूणच तिथे आता कुणबी विरुद्ध तेली या प्रकारचं जे समीकरण आहे ते चालू आहे. त्याच्यामुळे पंतप्रधानाच्या सभा जी आहे ती वर्ध्यामधला जो निकाल आहे तो ठरवण्यामध्ये डिसाइडिंग ठरणार नाही, त्यापेक्षा बाकीची जी समीकरणं आहेत ती त्याच्यामध्ये डिसाइडिंग ठरतील. अगदी बरोबर आहे. आणि एक लॉजिक मला एका तत्ववेत्यानं सांगितलं की जितका म्हणून प्रचार हा राष्ट्रीय सुरक्षा, राष्ट्रवाद, स्थिर सरकार, दहशतवादाविरोधातला लढा असे जे प्रश्न आहेत, जे देशासमोरचे प्रश्न आहेत, त्यावरती फोकस किंवा केंद्रीभूत राहील. आणि आपल्या सभांमधून, आपल्या भाषणांमधून जर का लोकांच्या प्रश्नांना ऍड्रेस केलं गेलं नाही, लोकांच्या प्रश्नांना जर का उत्तरं दिली गेली नाहीत आणि ती उत्तरं सत्ताधारी नेत्यांच्या भाषणातून मिळत नाही असं जर का मतदारांनाही वाटत असेल, तर ही निवडणूक महाराष्ट्रात तरी जातीपातीच्या समीकरणावरती जास्तीत जास्त ढकलली जाऊ शकते असं आज मला एका महाराष्ट्रातल्या मोठ्या विचारवंतांनी सांगितलेलं आहे. त्या दृष्टीनं सुद्धा विचार करण्याची गरज आहे. भाजप हा सत्ताधारी पक्ष आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली सभा, जो आयोजनातला ढिसाळपणा दिसलेला आहे त्यावरून पक्षश्रेष्ठी असतील ते नक्कीच नाखुश असतील. इथून पुढे ज्या सभा महाराष्ट्रात नरेंद्र मोदींच्या होणार आहेत त्याला ढिसाळ नियोजनाची झळ पोहोचणार नाही याची काळजी घेतली जाईल. कारण शेवटी नरेंद्र मोदी हे भाजपचे ब्रँड मोदी आहेत. त्यांच्या अवतीभोवती ही सुद्धा निवडणूक फिरणार आहे
भाजपचा तसा प्रयत्न आहे. त्यामुळे ही जी काळजी आहे सभांच्या आयोजनाची ती भाजपला घ्यावी लागेल. मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. इथेच थांबतो. पाहत राहा जय महाराष्ट्र. अच्छे अच्छों को मैदान छोड़ करके भगाया है. शरद राव की उनकी एक समस्या ये भी है कि एनसीपी में इस समय बहुत बड़ा पारिवारिक युद्ध चल रहा है.